वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा बाळक्रीडेतील भगवान गोपाल कृष्णाच्या बाललीलेचं गोकुळातील लीलेचं वर्णन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंगसेवेकरता निवडला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचा अवतार झाला आणि कशाकरता अवतार झाला? तो धर्मरक्षणाकरता अवतार झाला आणि तो अवतार होऊन भगवंतांनी लीला केल्या। कुठं कुठं लीला केल्या? तर हे महाराज म्हणतात, हे दशे चरित्र केले। चरित्र म्हणजे त्याची लीला केले नारायणे, म्हणजे पहिली गोष्ट रांगता आणि गोधने राखिता, म्हणजे गायी चारताना आणि रांगत असताना एकूण लहानपणापासून तर गायी चारण्यापर्यंत मधलं सगळं चरित्र भगवंतांनी केलं। आणि हे सर्व चरित्र केलं किती दिवस केलं? ते जोपर्यंत भगवान गोकुळामध्ये होते तोपर्यंत केलं। आणि गोकुळामध्ये भगवंताचं आयुष्य हे फक्त 11 वर्ष आणि 56 दिवस होतं। एवढंच चरित्र भगवंताचं गोकुळामध्ये केलं। म्हणून महाराज म्हणतात, हे दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिता, आणि हे सोंग सारिले। हे सोंग म्हणजे भगवंतानी ही लीला केली, हे सोंग सर्व गोकुळामध्ये संपून टाकलं। हे सोंग सारिले या रूपे, लीलेच्या रूपाने या रूपाने भगवंताने हे सोंग गोकुळामध्ये संपून टाकलं। का टाकलं? तर पुढेही बहुतेक करणे आहे। भगवंताला पुढे बरंच करायचं होतं। कंसाचा वध करायचा होता, उग्रसेनाला द्वारका आपलं मथुरेचं राज्य द्यायचं होतं, हस्तिनापुरात युद्ध करायचं होतं, कौरवांचा नाश करून पांडवांना जागिरी द्यायची होती, समुद्रामध्ये द्वारका स्थापन करायची होती, रुक्मिणीशी लग्न करायचं होतं। एवढं सगळं पुढेही बहुतेक करणे आहे। म्हणजे याचा अर्थ गोकुळातून बाहेर गेल्यानंतर त्याला एवढं करायचं होतं। तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून हे सोंग सारिले या रूपी आनंद, आणि पुढेही बहुतेक करणे आहे। पुढं भगवंताला बहुतेक करायचं होतं। आणि हे सगळं करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, आहे धर्मसंस्थापने, आहे धर्मसंस्थापने। महाराज म्हणतात, केला नारायणे आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने, आणि केला नारायणे अवतार। तर हे भगवंतानी हे सगळं का केलं? तर हे सगळं मुख्य प्रयोजन एक असतं आणि अवांतर प्रयोजन खूप असतं। आता बऱ्याच वेळा काय होतं, शाही लग्न असतात, श्रीमंताचे लग्न असतात, श्रीमंताच्या मुलीचं लग्न असतं किंवा श्रीमंताच्या मुलाचं लग्न असतं। आणि मग ते मुलीचं लग्न असतं तर ते कुठूनपासून तयारी असते? मग ती माणसं 2-2 महिने तयारी करतात। 2 महिने। आता ज्याला जितकी हौस आहे आणि ज्याच्याकडे जेवढा पैसा आहे, ज्याला जेवढा येणे द्यायची तेवढी लांब करतो तो। काही महिनाभर तयारी करतो, काही 2 महिने तयारी करतो, काही 8 दिवस तयारी करतो, हे सगळं करतो। तर प्रत्येक गोष्ट असते। मी तुम्हाला आता गोष्ट सांगणार आहे, तुम्ही गडबड नाही करायची। नाकात बोटं घालायचे, कानात बोटं घालायचे, लोकाला चिमटे घ्यायचे, डुकल्या आणायच्या, कीर्तन ऐकायचं, म्हणजे जागेवर आहेत पोथोड। मला वाटतं एकदा नाही म्हणलं का नाही। तुम्हाला गोष्ट सांगणारी, जसं मुलीचं लग्न करत असताना अथते इति सगळ्या गोष्टी फक्त कशा करता? ते लग्नाकरता केल्या जातात, फक्त लग्नाकरता। तो किती करतो? काही वर्षभर तयारी करतात। सगळं एवढं करायचं, ते मुख्य प्रयोजन काय असतं? ते लग्न असतं। मग तसंच असतं, सगळे कार्यक्रम तसेच असतात। माणसाचं प्रपंच तसाच असतो, सप्ताहाचे कार्यक्रम तसेच असतात, भगवंताचा अवतारसुद्धा तसाच असतो। एक मुख्य प्रयोजन असतं आणि एक अवांतर, त्याच्याकरता बाकीच्या केल्या जातात गोष्टी। आणि मग जे मुख्य असतं त्याच्याकरता ते गौण सगळं केलं जातं। तर भगवंताची गोष्ट अशी, का गायी चारल्या? भगवंतानी रांगता रांगता का लीला केल्या? का चोऱ्या केल्या?
का गवळणीवर विचार केला, का हे सगळं तुम्ही का चोऱ्या केल्या, का गायी चारल्या, का खोड्या केल्या, हे सगळ्याचं प्रयोजन एकच होतं, धर्माची स्थापना करण्याकरता. धर्माची स्थापना करण्याकरता असतं ते. जसं आता तुमचं शिबिर चाललं आहे, मग शिबिर चाललं हे मुलांना गोळा करायचं, त्याचा अर्थ काय आहे? एकच. सप्ताह काय आहे? एकच. कीर्तन काय? एकच. जेणेकरून संत विचार आणि धर्म, आपली संस्कृती कशी जिवंत राहील, हेच मुख्य प्रयोजन असतं. तसं भगवंताच्या अवताराचं मुख्य प्रयोजन काय होतं? आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने. गायका चारल्या, धर्माची संस्थापना करण्यात. पण गोकुळात चोऱ्या का केल्या? धर्माची संस्थापना. जे भगवंतांनी जेवढ्या लीला केल्या, राक्षस का मारले, सगळे दैत्यांचा वध का केला, कंसाला का मारलं, तुम्ही कोणतंही प्रयोजन पाहिलं तर फक्त एकच काय असतं त्याचं? धर्माची संस्थापना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने आणि केला नारायणे अवतार. असा भगवंताचा अवतार धर्माची संस्थापना करण्याकरता झालेला आहे. आणि म्हणून भगवंताचा अवतार धर्मसंस्थापनेकरता केलेल्या लीला बाळकडीत वर्णन केल्या, त्या अभंगात वर्णन केल्या आहेत. त्याचा शब्दशार्थ मी तुम्हाला सांगितला. विठाल 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 हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे हे बहुते करणे आहे. आजचा एक गबस माझ्याकडे बघ, चड्डी काढून घेईल बरं का तुझी, पुढे सरक. हसायचं नाही, माझ्याकडे बघा. आजचा चाललेलं शिबिर किती दिवस झाले पोरो शिबिराला? फक्त 15च? अरे मला वाटलं 20 दिवस झाले असतील. 15 दिवस झाले ना. 15 दिवसापासून चाललेलं तुमचं शिबिर. आणि त्या शिबिराची सांगता म्हणून 3 दिवस कीर्तन केलं ना. 3 दिवस कीर्तन केले. आणि आजचं हे चौथ्या काल्याचं कीर्तन आहे. मला वाटतं तिसरं आहे का? बरं काय तिसरं चौथं जे असेल ते, म्हाताऱ्या माणसं थोडीशी चूक पात्रात घेत जावं माणसाने. एवढं कायला बोट ठेवायचं? तिसरं काय आणि चौथं काय? काल्याचं कीर्तन. चला असू द्या. आणि त्या काल्याच्या कीर्तनाची सांगतेचं कीर्तन आहे. समारोप करावा लागतो. वारीची समारोप असतात तिथे काल्याचीच होती. सप्त्याचा समारोप असतो. आता काय असे शिबिरं असतात. आपल्या वारकऱ्याचे कार्यक्रम सगळे कालिनी सांगतीने होत असतात. काल्याच्या सांगतेने काल हा पूर्ण विराम असतो. आणि म्हणून या शिबिराच्या सांगतेच्या निमित्ताने आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. आता काल्याचं कीर्तन लय उन्हात आले. आता ते बरं आहे का नाही? साईटनी गरमतं, वरून ऊन लागतं. आता लोकांनी कीर्तन ऐकावं का घाम पुसावं हे असे. पण तरी काय हरकत नाही, असू द्या. मी 2-2.5 तासात घेईन उरकून. जमान का? बरं, तुम्हाला 2-2.5 कळतच नाही, तुम्ही हो म्हणाल, तुम्हाला काय अडचणी. असो. इथं किरण महाराजांनी आणि संदीप महाराजांनी एक शिबिर 15 दिवसात शिबिर चालू. किती मुलं होती किरण? 100 होती का? अरे वा, चांगले. 100 मुलाला संस्कार दिले. म्हणजे बहुतेक मुलांच्या संस्कृतचे श्लोक पाठ झाले असतील, गीता पाठ झाली असेल, पावल्या पाठ झाल्या असतील, अभंग पाठ झाले असतील. चालेल, तुम्हाला खूप धन्यवाद देतो सगळ्या गावकरी लोकांना, महिलांना आणि पुरुषांनाही, महाराज लोकांनाही. आजच्या शिबिराच्या सांगतेकरता हरिभक्तपरायण त्यांचे मित्रच आहेत. गवांदे महाराज, संदीप महाराज गवांदे, आमचे चंद्रकांत महाराज ढेंगळे आणि बर शिवाजी महाराज ते गाणार आहे का? बर शिवाजी महाराज गवई स्वप्नील महाराज सगळ्यात मोठे आहेत ते. या गावातले मोठे महाराज आहेत ते. हरिभक्त हरिभक्तपरायण कोलेवाडीचं ग्रामदैवत सोपान काका महाराज आणि आमचे महेश पिशे. अमोल महाराज पिशे, भागवत महाराज आणि हे राहिले ना ते घाडगे महाराज. अरे लयच महाराज आले तरी. सागर महाराज, शिवाजी महाराज राहिले ना. शिवाजी महाराज पोते एखादं राहील ते बडे म्हणल्यानंतर मनात शिव्या देईल ते.
बर गणेश महाराज एरंडे, अरे काय आयर चालली आहेत का काय इथं? सगळे महाराज तुम्ही आलात, खूप आनंदीची गोष्ट आहे, हाच होतो भाग. पण आता बरं आहे, जे आहे ते असं मस्त चांगलं आहे म्हणायचं, त्याला काय नाही. पण ते जर चुकलं काय वेळाला हाच कार्यक्रम संध्याकाळी ठेवला असताना म्हणजे उपद्रव नाही होत ना. उन्हाचा लोकांना येणारी कामाची अडचणी असते, ऊन लागत, बरीच भानगडी असतात. आता पुढच्या वेळी लक्षात ठेवा, हे असे कार्यक्रम संध्याकाळी ठेवायचे. सांगते करता येतो का आला, काय अडचण, येणाऱ्या माणसाला अडचण नाही पडत. मग आता नाही ठेवायचं संध्याकाळी, आताच करायचं. आता काय नाही बदल करायचा. असं तो भाग. आता माझी प्रकृती अशी आहे, जसं वातावरण असेल मी त्यात समरस होऊन जातो. करायचं थोडंफार कमी जास्त पोराकडून चालत राहतंय. असो हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीदा. हे तासभर करीन, जास्त नाही करायचं. तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताचं चरित्र सांगतात. चरित्र हे देवाचं होतं, चरित्र हे संताचं होतं, आणि देवांचं पुराण होतं, इंद्रचंद्रादी देवांचं पुराण होतं, देशभक्ताचा इतिहास होतो, आणि जीवांची कहाणी होते. किती गोष्टी सांगल्या पोरो? 4 सांगितल्या. चरित्र कोणाचं होतं? संतांचं. अजून कोणाचं होतं? देवाचं. बरं आहे का नाही? इतिहास कोणाचा होतो? देवांचा. आपलं पुराण कोणाचं होतं? देवांचं. आणि इतिहास कोणाचा होतो? देशभक्तांचा. आणि कहाणी कोणाची होते? जीवांची होत असते. चरित्र कोणाचंही होत नाही. चरित्र फक्त कोणाचं राहतं? संतांचं आणि भगवंताचं चरित्र राहतं. जीवांचं चरित्र होत नाही. चरित्र कशाला म्हणतात? चारित्र्यात चरित्रम भवति. ज्याचा उच्चार केला असताना पापाची निवृत्ती होते, ज्याचा उच्चार केला असताना पुण्याची प्राप्ती होते, आणि ज्याचा उच्चार केला असताना जीवाचा उद्धार होतो, त्याला चरित्र असं म्हणतात. आता आपल्या जीवनाभरच्या सगळ्या कहाण्या वर्णन करून सांगितल्या, ते काय पापाची निवृत्ती होईल का? नाही नाही नाही. आपले जीवनचरित्र भलते गहन असतात, ते व्यासपीठावर सांगायसारखे पण नसतात ना. मग संतांचं चरित्र असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते हे प्राणा परवते, आवडते मज निरोते. म्हणजे भक्त चरित्राते प्रशंसते. जे भक्त चरित्राचं वर्णन करतात भगवान, ते चरित्र ऐकून प्रसन्न होतात. भगवान प्रसन्न होतात. याचा अर्थ सगळं पाप जातं, पुण्य प्राप्त होतं. आणि तसंच भगवंताचं चरित्र असतं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एकैकमक्षरम पुंसा महापातक नाशनम. भगवंताचं चरित्र हे महापातकाची निवृत्ती करतं, आणि संतांचं चरित्र महापातकाची निवृत्ती करतं, असं आहे. पण जीवांचं चरित्रही नसतं. आणि पुराण ज्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले असतात, ते देशाचे देशभक्त असतात, त्यांचा इतिहास होत असतो. आणि इंद्र चंद्र देव, इतर सगळे देव असतात, ज्यांचं पुराण लिहिलेलं जातं, ते फक्त चरित्र भगवंताचं असतं. मानवाचं चरित्र होत नसतं. रामचरित मानस आपण असं म्हणतो, म्हणजे प्रभू रामचंद्राचं रामायण होतं, गोपाल कृष्णाचं भागवत होतं, इतरांचं होत नाही. तुम्हाला तर मी गोष्ट सांगणार आहे. एक राजा होता, आणि त्या राजाने काय केलं, तो म्हणला माझं पण रामायण लिहायचं. मग तिने प्रधानजीला बोलवलं. तो म्हणला, प्रधानजी आपलं रामायण लिहायचं, रामचरित मानस लिहायचं. आता प्रधानला वाटलं याचं कसं काय रामायण लिहायचं, राजाचं कुठं रामायण लिहिता येतं, कसं काय रामायण लिहायचं. तो म्हणलं काय हरकत नाही, तुम्हाला पैशाची अडचण आहे का, पाहिजे तेवढे पैसे भरपूर देतो. बरं बरं म्हणजे चालेल. काय त्याला खर्च येतो म्हणले महाराज, किती 2 लाख रुपये येतो. चालेल म्हणले. आणलं एक भटजी बोलून. त्या भटजीला सांगितलं, भटजी बुवा राजाचं रामायण लिहायचं. भटजी म्हणलं, ते राजाचं कसं काय रामायण लिहायचं, तुला काय करायचं, मी सांगतो हो म्हण फक्त. घेतले 1 लाख रुपये, द्याजवळ 1 लाख रुपये घेऊन जाय घरी. अरे पण तो राजाला तो म्हणेल मला रामायण लिहून दे, मग मला मारील ना तो. तुम्ही चिंता करू नका भटजी, तुम्ही जा घरी, फक्त 1 लाख रुपये घेऊन जा. आता तो भटजी म्हणला काय करू प्रधानजी. तो राजा म्हण माझं रामायण दाखव, मला लिहून. त्याला दाखव काय तुम्ही काय नाही, फक्त पैसे घेऊन जा घरी. ते भटजी गेला. ते सारखं मध्ये मध्ये विचारायचं प्रधानजी, हो प्रधानजी ते राजाचं काय रामायण तर काय लिहिलं, मी एकही वळ नाही, ती 1 वळ नाही लिहायची म्हणला, नुसतं ग बसून राज. एकही तुला पैसाही कमी देत नाही, आणि एकही वळ लिहायची नाही, तो शांत बसून राहा. एक महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने झाले.
राजा म्हणला प्रधानजी रामायण कुठपर्यंत आले? ते म्हणले आले अर्ध्यामध्ये. अर्ध्या म्हणजे कुठपर्यंत? पंचवटीपर्यंत आले. मग अडकलं काय? म्हटले एक मोठी अडचण तयार झाली. म्हणते महाराज काय अडचण तयार झाली? काय नाही म्हणले, रामाची सीता रावणाने चोरून नेली. तुमची बायको कोण चोरून नेते का? मी त्या चोरला शोध होते, पण ती तुमची बायको काही चोरून ने ना, त्याची पुढचं रामायण काय लिहिता येत नाही. अरे म्हणले आपलं रामायण नको म्हणले, रामायण नको म्हणले, आपला महाभारत लिहा. म्हणजे महाराज तो महाभारत फार मोठा असतो, त्याला अजून खर्च येतो. हवे अजून 2 लाख रुपये घ्या. आणला तो भटजी बोलून, भटजी बा हवे अजून 2 लाख रुपये. अरे पहिलं रामायणाच्या अक्षराने लिहायचंच नाही, तू फक्त गप बैस. अरे ते महाभारत कसं लिहू? हवे पैसे घेऊन गप तू घरी जा. गेला तो, पैसे घेतले आणि गेला घरी. आता भटजीचा जीव सारखा खालवर राजाचं डोकं फिरलं, टाकीन मला कापून. गेला, झालं 1 महिना 2 3 4 5 6 महिने झाले. राजा म्हणला प्रधानजी आपलं महाभारत कुठपर्यंत झालं? ते म्हणलं अर्ध्यापर्यंत आलं. आता काय अडचण आहे? काय नाही अडचण. द्रौपदीला 5 नवरे होते, तुमच्या बायकोला तुम्ही एकटेच नवरे आहेत. मी अजून 4 नवरे शोध होते, पण नवराच कोणी मिळाला. अरे म्हणले पहिले महाभारत आहे नको म्हणले. अरे मूर्खा, जीवाचं कुठं महाभारत होत असतं का? जीवाचं कुठं रामायण होत असतं का? चरित्र हे देवाचं होतं, चरित्र हे भगवंताचं संतांचं होत असतं. आणि म्हणून चरित्र ते उच्चारावे, भगवंताचं चरित्र हे चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, असं आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. किंवा तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचं चरित्र सर्व संतांनी गायलेलं आहे. गायन ते लीळा, गायन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सौंगडे सहित गाये. सवंगडे सहित गाये, गायन ते लीळा चरित्र पवाडे, गायन ते लीळा चरित्र पवाडे. राखिली गोधने सहित गाये, राखिली गोधने सहित गाये. गायन ते लीळा चरित्र पवाडे, गायन ते लीळा चरित्र पवाडे. राखिली गोधने सहित गाये, राखिली गोधने सहित गाये. गायन ते लीळा चरित्र पवाडे राखिले सौंगडे सहित गाये. असे भगवंताचं चरित्र आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. नाही काय हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवंताचं चरित्र हे रांगता रांगता केलं, गोधने राखता राखता केलं. तसं भगवंताचं चरित्र जन्माच्या पूर्वीपासून चरित्र सुरू झालं. जेव्हा भगवान देवकीच्या उदरात यायचे त्याच्या आधीपासून चरित्र सुरू झालं. कुठून चरित्र आहे त्याचं? ते जेव्हा भगवंताचा अवतार व्हायचा तेव्हा कंसानी जिकडे तिकडे हाहाकार माजवला होता. काय माजवला होता? सगळे यज्ञ बंद पडले, कीर्तन राहिले, साधू पळाले, ब्राह्मण पळाले. मोठं वर्णन केलं आहे. नामदेव महाराज म्हणतात राहिले यज्ञ, मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण, दैत्या भेने. असं बुडविला धर्म, अधर्म झाला फार, आणि सोसवेना भार मजाता. एवढा अधर्म झाला, पृथ्वीला भारच सहन होईना. पृथ्वी गायच्या रूपाने कुठे गेली? इंद्राकडे गेली. इंद्र आणि ब्रह्मदेव गाय सगळे देव मिळून भगवंताकडे गेली. भगवंताला विनंती केली, देवा पृथ्वीवरती फार पाप झालं, तो भार मला सहन होत नाही, तुम्हाला अवतार घेतला पाहिजे. भगवान म्हणले ठीक आहे, मी आता अवतार घेतो. आणि मग अवतार घ्यायचं ठरलं. झालं, सगळे देव आले तिकडं. आल्यानंतर मग आकाशाचे वाणी सांगे सगळाचे, तळमळ मानसे करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. झालं, भगवंताचा अवतार घ्यायचं हे सगळं निश्चित झालं. अवतार घ्यायचं निश्चित झालं. पण पुढे आता ते अवतार घ्यायचं म्हणल्यावरती माणसाला संसार करायचं म्हणल्यावरती बायको तर लागतीच का नाही? बायकोशिवाय कसं काय संसार करणार? अरे कीर्तन करायचं म्हटलं का टाळकरी लागतातच की नाही? महाराज म्हटलं का त्याला शिष्य लागतातच की नाही? हे सगळं एकट्याचं कडं जमतं का ते? असं भगवान म्हणले मला अवतार घ्यायचा आहे.
पण आता माया या ठिकाणी आल्याशिवाय मला काय आता कार्य करता येणार नाही. आणि म्हणून मग मायेला बोलवलं आणि मायेला सांगितलं, बाई जा तू गोकुळात जा आणि यशोदेच्या पोटी अवतार घे. माया म्हणली, मी काही मोकळी नाही प्रत्येकवेळी तुमचं काम ऐकायला, आता अजिबात जमणार नाही. प्रत्येक वेळी तुमचं काम ऐकायचं आता काय चालणार नाही. तुम्ही मग नाही 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 मला काहीतरी देणगी पाहिजे. काय देणगी पाहिजे? आता आजकालची गोष्ट अशी आहे, प्रत्येक याच्यात कमिशन आणि प्रत्येक याच्यात पैसे. असं आहे, पैसे पैसे. लग्नाचे ते त्याला काय म्हणतात वाढ केटर ते जमवणं, त्याच्यामध्ये कोण जमवून दिलं का त्याच्यात पण कमिशन. मंडपावाला कोण त्याच्यात पण कमिशन. आता कीर्तनकाराच्या मध्ये कोणी घुसला का त्याच्यात पण कमिशन. डोकंच बंद पडलं आपलं. अरे कमिशन म्हणजे कमिशन. अरे कमिशन करून कमी जास्त का खाय ना का काय कमिशन गाऊन खात होतो. असं ते कमिशन म्हणजे कमिशन काय जास्त शेण खाय का तुला काय इतकं. तसं ती म्हटली, मला काहीतरी कमिशन पाहिजे, आपण तसे अवतार घेणार नाहीत, आम्हाला फार त्रास होतो. बरं म्हणजे काय पाहिजे तुला? काय नाही पाहिजे, मला तुमच्यापेक्षा जास्त मान मिळाला पाहिजे. भगवंताने म्हणलं तथास्तु. कोणाला म्हणलं तथास्तु? मायेला. आणि मग मायेला वरदान दिलं. कशाचं? माझ्यापेक्षा तुला जास्त मान मिळेल. मग जास्त मान मिळाला. मग कुठं मिळाला महाराज? तेव्हापासून ती माया झाली दुर्गा आणि तिचे झाले 8 रूप. आणि तिला भगवंतानी आशीर्वाद दिला काय? पहिली तुझी पूजा होईल. तर पहिली तिचीच होती, मधी तिचीच होती आणि शेवटी तिचीच होती. पुरुषाला एवढा भोपळा काय म्हणतो आपण गावा एवढा भोपळा त्याच्या वाट्याला काहीच नाही आलं. बरोबर आहे का नाही? महिलांची कुठं कुठं पूजा होते, कुठं कुठं होते रे पोराव ना. हे पोर नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर ते कन्या भोजन घालतात की नाही? मग माणसं असतात का मुली असतात, तिची पूजा केली जाते की नाही? ती साधी पूजा नाही ती. तुम्ही पाहिलं असेल ते त्या मुलींचे पाय धुवायचे, त्यांना नवे कपडे घालायचे, त्यांच्या गळ्यात हार घालायचा, त्यांना कुंकू लावायचं, एवढे जरी असले त्यांच्या पाया पडायचं, ती नर्मदा म्हणून. मग त्यांना एवढं करायचं. म्हणजे लहानपणी ते कन्या भोजन असलं का महिलांचं असतं. ते तुमच्याकडे आहेत का नाही का? ते सवाष्णी असतात का नाही? मग सवाष्णी कोणाच्या असतात? त्या महिलाच्या. सवाष्णीची पंगत म्हणजे मग सवाष्णी जेवायला का पूजाच करायला, तिच्या कुंकू लावायचं, हळद लावायची, सगळी तिची पूजा करायची, मग सवाष्णी जेव घालायच्या. म्हणजे कन्या भोजनाला महिलाचीच पूजा. आणि सवाष्णी घालायची असलं तरी महिलाचीच पूजा. आणि ते सवाष्णीचं भोजन मी एकदा मोर्चा काढला पाहिजे. म्हसोबाचं भोजन का नाही? एक म्हसोबाची पंगत पाहिजे. सुवासनीची पंगत आहे ना, तशी म्हसोबाची एक पंगत पाहिजे. म्हसोबाची पण एक पंगत व्हायला पाहिजे. म्हसोबाला कोणी विचारितच नाही राहते. मग सुवासनीच घालायचं. त्याच्या पुढे आय नवमी आल्यानंतर तिचीच पूजा असते, मग तिचीच असते. झालं एवढं झालं. पुढे जर तिचं लग्न जमलं तर ते टिळा साखरपुडा असतो. कोणाची पूजा केली जाते रे? पूर्वी कोणाची पूजा केली जाते? त्या नवऱ्याला आलं त्याला कुंकू लावलं, अक्षर लावले, त्याच्या हातात नारळ दिलं का त्याला काढून त्या बाईची त्या मुलीची 15-20 मिनटं, अर्धा तास, पाऊण तास पूजा केली जाते का नाही? म्हणजे लग्न जमायच्या आधी तिचीच पूजा असते. बरं आहे का नाही? मग आता लग्नात पण असते. ते लग्नात ते तुम्ही पाहिलं तर माझं काय लग्न नाही झालं, तुमचे झाले लग्न, तुम्हाला माहिती. ते तिचीच पूजा असते ती. आणि लग्न लावून घरी आल्यानंतर, दारात आल्यानंतर काय करतात घरातली माणसं? लक्ष्मी घरात आली म्हणून पूजाच करतात की नाही? पूजाच करतात. मग इथं सांगा तुम्ही, माणसाची पुरुषाची कुठं पूजा होते? कुठं होती रे तुमची? कुठं? कशाच काय धटिंगण मोकळेच काहीच नाही. हे तांबे आणून द्यायला, तांबे आणून दे, पाणी आणून दे, ही पूजा. त्याच्या पुढे लग्न झालं, 1-2 वर्षांनी जर बाई गरोदर राहिली, मग तर वाटोळ झालं पार. तुम्हाला सांगतो, एखादी सासू जर हौशी असली आणि मग काय विचारता महाराज, त्या बाईला पाळणा बांधला जातो, तिच्या डोक्याला मुकुट घातला जातो फुलाचा, गळ्यामध्ये मोठे मोठे हार घातले जातात, दंडामध्ये हार घातले जातात, कपाळाला एवढं कुंकू लावलं जातं, पाय धुवून पूजा केली जाते,
मग तिला झोके दिल्या जातात आणि त्या डोळ्याचे गाणे म्हटले जातात. मी म्हणतो हे खरं आहे ना. आणि मग काय आहे का तुला काय कळतं यातलं. डोळा तुला काय कळतं का डोळा. आणि मग ते डोळ्याच्या त्या बाईचे एवढे सोहळे चालले असतात आणि ते नवरा त्या कोपऱ्यात बसलेला असतं रे असं टुकू पाहतं. त्याला वाटतं देवा काय हे सोहळे चाललेत, अरे माझे कोणी काय करणार. मग ते म्हणतं देवा आपण बाई झालो असतो तर बरं झालं असतं. त्याला असं वाटतं ते असं. मग आता मुलगा झाला आणि मग मुलगा झाल्यानंतर परत सासरी आल्यानंतर तिला तशी घरात घेतात का, तिला घरात नाही घेत. मग काय पूजाच करते तिची. म्हणजे त्यावेळी पण तिचीच पूजा असते, एवढी पण तिचीच पूजा असते. आणि त्याच्यानंतर जर महाराज आयो म्हणून जर गेली तरी त्यावेळी सुद्धा कोणाची पूजा असते. मी भगवंतानी एवढी मायेला पूजा दिली. मग हात होती ती सगळी तिची पूजा लक्ष्मी म्हणून. म्हणून त्या मायेने त्या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी म्हणजे आश्वासन मागून घेतलं की माझी पहिली पूजा झाली. तर भगवंतानी तर तथास्तु म्हटलं. आणि मग तथास्तु म्हटल्यानंतर माया तयार झाली, गोकुळात अवतीर्ण झाली. इकडे भगवंतानी सुद्धा वसुदेव देवकीच्या उदरी जन्म घेतला. मग ज्या काळात देवकीच्या उदरात आले भगवान, त्या काळामध्ये देवकीचं तेज सूर्यासारखं फाकलं. सगळे देवदेवता आले, त्या देवकीची भगवंताची स्तुती केली. गर्भस्तुती म्हणून भागवतात एक मोठा अध्याय आहे. ब्रह्मदेव आले, इंद्र आले, चंद्र आले, सगळे स्तुती केली भगवंताची. असं लय लांबलचक नाही सांगायचं. आणि ज्यावेळी देवकी प्रसूत झाली त्या काळात भगवान 8 वर्षाची झाली होती. एक खटी अवतीर्ण झाली त्या काळात. ती म्हणली देवा आता तू एवढा झाला, लोक मला म्हणतील मला भूत झालं, मग तू लहान होई म्हटली. भगवान लहान झाली, अजून लहान हो का, अजून लहान, अजून लहान, अजून एक दे एवढे झाले. अरे पण तुझे हे शंखन चक्रण गादान हे मुकुट ते पण काढून टाकलं. आता बस काय, आणि तू तर बोलतो म्हटले, मग काय करू, नाही तू रडला पाहिजे म्हटले. म्हणजे कौशल्याने पण असंच झालं होतं. तू रडला पाहिजे, मांडीवर बसला पाहिजे, मुतला पाहिजे, हागला पाहिजे, त्याशिवाय मला समाधान कसं तुझ्या याचं. तसे भगवान अत्यंत लहान झाले. आणि मग देवकीला वाटलं आता तो दुष्ट येईल आणि माझ्या बाळाचा वध करील. 6 मारिले दुराचारी, त्यांनी 6 मारले. आणि मग देवकी शोक करायला लागली. तेव्हा भगवान म्हटले आई चिंता करू नको, मी सगळी व्यवस्था केली आहे. अरे पण का तुला कुठं ठेवू आता, इथं हे रक्षपाळ आहेत, बंधनं आहेत, मी सगळी व्यवस्था केली आहे. नंदबाबाला सांगितल्याप्रमाणे नंदबाबांनी टोपलीत घातलं आणि भगवंतांनी सांगितलं होतं बंधनं सगळी गळाली, आपोआप गळे. नामदेव महाराजांनी वर्णन केलं आहे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, हे मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने कमी कर माया उपजली देवी माझा माया उपजली देवी माझा नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, हे मदने गोकुळाला.
मनसे असे रक्ष पाळते म्या मोहिले सकाळ नंदाच्या घराला मजने गोकुळाला. ठरल्याप्रमाणे भगवंताला वसुदेवने टोपलीत घातलं. बाळ कीर्तन वेगळं वाजवावं लागतं, हे काय जागरण नाही, ती एवढाच आवाज पाहिजे. त्यात कर्कशपणा आले का ते कीर्तनाचं रूप निघून जातं. ते खूप चांगलं येतं ना, कशाला वाढवायचं त्याला ते त्याचं काय लोकांना कळत नाही. त्या महाराज लोकांना दाखली नाही त्याच्या हात द्यायचा भोंगा, लोकांच्या कान फाडायला काय कारण आहे. हॅलो, तुम्हाला ऐकू येते का नाही, सगळ्याला ऐकू येते का नाही, याच्यापेक्षा कशाला लागतो आवाज. कीर्तनात ती सात्विकता निघून जाते. ते जागरणाला याला त्याला चालतं, ते तमाशाला द्यायचा ढोंगा लावून सगळं वरडत बसायचं उगाच काय. नंदाच्या घराला छान आहे आता मस्तपैकी. आता वाढू नको, नुसतं कीर्तन ऐकतो आता, मस्त कीर्तन ऐकायचं. तुझं लग्न झालंय का? हा, मग पुढच्या वर्षी माझ्या एवढा मुलगा होईल तुला. ऐक, नंदाच्या घराला निमज गोकुळाला. भगवंतानी सांगितल्याप्रमाणे वसुदेवने भगवंताला टोपलीत घातलेलं आहे. आणि वसुदेव बंधनं आपोआप गळलेत. वसुदेव बाहेर निघालेत. रिमझिम पाऊस येत होता. त्या काळात शेषाने भगवंतावरती फणी धरली होती आणि वसुदेव भगवंताला घेऊन गोकुळाकडे निघाले. त्या काळात यमुनामायमध्ये लागली होती. महाराज, ती यमुनामाया असे आचाट भरली, त्या वसुदेवाच्या छातीपर्यंत आली, गळ्यापर्यंत आली, ती वटापर्यंत आली आणि वरवरच चढत चालली ती यशोदा, आपलं यमुनामाया. आता ती का वर चढत होती? तिला तिच्या पतीचं दर्शन घ्यायचं होतं, तिच्या पतीचं दर्शन घ्यायचं होतं. आणि मग जेव्हा ती यमुना त्या वसुदेवाच्या पार तोंडापर्यंत आल्यावरती भगवान म्हणले, ग धडे, तुला काय अक्कल बिक्कल, काही सासऱ्याला काही लाजा बेजायचं बघ, तुझा सासरा आहे तो. अतिवनी सगळं खरं आहे, पण मला दर्शन दिल्याशिवाय मी एक मागं जाणार नाही. मग भगवंतानी पोर चढला चाट, तिशी लाविला अंगुष्ट. भगवंतानी पाय काढून बाजूला लावला, पूर एकदम ओसरला, यमुनामाया दुभंग झाली आणि भगवंताला गोकुळामध्ये नेऊन ठेवलं. यशोदा बाळंत झाली होती. लिंगंतात अवबुद्धम. त्या यशोदेला काही कळत नव्हतं. यशोदा झोपेतच बाळंत झाली होती. ती माया घेतली, पाठीमागे आली. पाठीमागे आल्यानंतर महाराज सगळे बंधनं आपोआप लागली, सगळे बंधनं लागली. आता माहिती आहे तुम्हाला सगळी गोष्ट. 100 माणसं असले तर गप बसते, पण 4 महिला असल्यानं तर त्या काय करतात. आता तुम्हाला महिलेची गोष्ट माहिती. गोष्ट खरी का खोटी? घमिलं भर भजे तळले, दाराच्या बाहेर आवाज जायचा नाही. पण जर का एक कुरडईत कढईत टाकली ना, गेल्या गड्या सगळ्या गलीला आमंत्रण येऊन मोकळी. कोण? कुरडई तडतड करते का नाही? तशीच गोष्ट आहे. भगवंताचं एवढं सगळं झालं, 1 नाही 2 नाही, पण जेव्हा ती माया नुसती त्या कारागृहात आली, सगळं तिनं टिह्या करून पार सगळं गोंधळ केला, मला सगळं कारागृह जागं केलं. आणि मग काय कंसाला कळलं, महाराज देवकी बाळंत झाली, हा 8वा पुत्र आहे, हा माझा शत्रू आहे. आला तो विचारच नाही केला, जसाच आला तसा त्या मुलीचे पाय धरले, ओढली आणि आता बाहेर चालले. त्या काळात देवकीने पाय धरले. दादा, भागवतात मोठं वर्णन केले. दादा जाऊ दे, अरे तू माझे 6 मारलेस, 7वा गर्भ रोहिणीच्या उदरात नेऊन घातला आणि 8 हा मुलगा नाही रे, ही मुलगी आहे, मी तुला सून देईल, एवढी तरी ठेव. खूप विनंती केली, पण त्या दुष्ट कंसाने तिला पायाने झिटकरलं, बाहेर गेला. हातात घेतली अशी गरगरा फेवडीन खडकावर आपटणार, ती हातातून सुटली आणि हातातून सुटली. जशी सुटली वर गेली, गर्जना केली. महाराज काय गर्जना केली? काय? तुझ लागे वधी उपजला मजा आधी. अरे मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय. आणि बाईला मारून कोणाचं चांगलं झालंय? बाईच्या नादी लागून कोणाचं चांगलं झालंय? म्हणून शहाण्या माणसाने बाईच्या नादी लागू, शहाण्या माणसाने बाईच्या नादी लागू, शहाण्या माणसाने बाईच्या नादी लागू. कमाल झाली भाऊ तुमची. आता तुम्ही धड शहाणे नाहीत आणि तुम्हाला धड बाई कळना. शहाण्या माणसाने बाईच्या नादी लागू नये. ते असं झाल्यानंतर महाराज हातातून सुटली वर गेली आणि तिने सांगितलं, माझ्या आधी तुझा वध करणार जन्माला आल्यावरती कंस घाबरला महाराज. आणि घाबरल्याच्या नंतर महाराज आता गेला, आता माझा शत्रू कोण आहे तो आता मारलाच पाहिजे. आणि म्हणून कंसाने त्या ठिकाणी
सभा भरवली आणि अर्ध राज्य बक्षीस द्यायचं ठरवलं. अर्ध राज्य बक्षीस द्यायचं ठरवलं. मग तर पुतना आली. पुतना म्हणले, दादा अगं मी तुझी सख्खी बहीण आहे आणि तुला ते अर्ध राज्याचे काय करायचे, मी तुझा शत्रू मारून येते. तिनं पहिला विडा उचलला. म्हणजे ती कंसाची बहीण म्हणजे भगवंताची कोण होती, ती मावशी. मावशी कशी काय होती तुम्हाला माहिती आहे का? ती मावशी कशी काय होते, कंस 8 वर्षाचा होता. ते फार दुष्ट होतं, लय दुष्ट. काही पोर लय बेरकी असतात, इतके चमत्कारी. आमच्याकडे एक पोरग आहे बारकं, ते आयरणी बोलत आहे. ते आयरणी बोलतो, इतकं खडूस आहे ते. त्याला आईबापाची आठवण नाही, काय नाही, कोणाला धरून ठोकीतच नसतं ते. असं आहे. एक मध्य प्रदेशचं होतं ते लय गुंडाड. ते असं काही पोर लय गुंडाड तसलं. ते कंस लय गुंडाड. 8व्याच वर्षी त्यांनी स्वर्गावर स्वारी केली. ती 8व्या वर्षी सगळ्या देवांना ठोकून आलता. इंद्रचंद्र सगळे स्वर्गात जाऊन 8व्याच वर्षी ठोकून आला. तसे काय आहेत ना 8व्या वर्षी ठोकणारी, 8व्या वर्षी ठोकून आला. आणि मग आला तो कागासूर, बकासूर, रुठासूर, सगळ्यांना असं आगासूर सगळ्यांना मारलं. आणि तो प्राग ज्योतिषपूरला गेला युद्ध करीत करीत. आणि मग तिथं बकासूर होता, बकासूरला हरवलं. आणि मग तो म्हणला, मी आता हारलो. मग त्या काळात त्याची बहीण पुढे आली. कोणती? पुतना. ती म्हणे, चल माझी युद्ध कर. कंस म्हणला, मी बाईशी युद्ध नाही करीत म्हटलं. बरं. ती म्हणे, मग चल तो हारला म्हणून कबूल कर. नाही म्हटलं, मी हारलो पण नाही म्हणले. मग तिने माघार घेतली. ती म्हणे, कंस बकासूर आजपासून माझ्या पदी राहील. बकासूर माझा भाऊ. आणि मग ती बकासुराची बहीण याची सुद्धा कोण झाली? बहीण झाली. आणि म्हणून ती कंसाची मानलेली बहीण आणि म्हणून भगवंताची ती मावशी. नाहीतर ती काय त्याच्या आईची सख्खी बहीण नव्हती ती पुतना मावशी. पण तिला नाव पडलं पुतना मावशी, तर अख्खीच मावशी म्हणते तिला. अशा प्रकारे ती पुतना मावशी. ती पुतना आली आणि भगवंताला मारायला निघाली. भगवंताला आपल्याकडे म्हणे ना ते काय म्हणतात, ती माय मारावी मावशी मुरावी. पण अशी मावशी असली तर जिथंच पुरावी, आहे का नाही? अशा मावशीचं काय का माय मारावी मावशी उरावी, अशी ती पुतना मावशी. असं आहे तिथं भगवंताची मावशी झाली. तर ती आतापर्यंत भागवतात मावशी. आता तिची मावशी कुठपर्यंत सगळ्या भारतातून सगळ्या जगात मावशी होऊन बसली ती. असं आहे. काही माणसाला आजरामर नाव मिळतात ते माणसं. काही खेडेगावात काही माणसं असतात त्याला त्यांचे लोक चेष्टाने मंत्री म्हणतात, त्याचं मंत्रीच नाव पडत होते. असं तसं ते पुतणीचं नाव पडलं मावशी. अशी ती मावशी पुढे आली. तिनं विडा उचलला आणि गेली गोकुळामध्ये. कशाला? कृष्णाला मारायला. कृष्णाला मारायला गेल्यानंतर महाराज जाता जाता ती अतिशय सुंदर बनली होती. किती सुंदर बनली होती? अप्सरेसारखी. पांढरी शुभ्र साडी घातली होती, बांगड्या पांढऱ्या होत्या, चपला पांढऱ्या होत्या, अंगातली चोळी पांढरी होती. काय झालं पण सगळं, हातातली पर्स पांढरी होती. अजून काय राहिलं? सगळं पांढरं होतं. मोबाईल पण पांढरा होता तिचा. सगळं एक त्याला काय म्हणतात मॅचिंग. अतिशय सुंदर. एका हातात गुलाबाचं फूल घेतलं आणि गेली गोकुळात. गोकुळात गेल्यानंतर जे तिच्या पाठीमागे माणसं पाहा लागले महाराज. लहान मुलं पळत होते, मुली पण पळत होत्या, म्हातारी माणसं पण पळत होते, महिला पण पळत होत्या आणि तरुण माणसं पण पळत होते. कोणाकडं? त्या पुतणीमागं पुतणीला पाहण्याकरता. लहान मुलं का पळत होते? लहान मुलं कसं काय कोणतरी नवीन आलं म्हणजे पळतात, त्यांना काय आगे पिच्छा काय नसतं झालं. मुली का पळत होत्या? मुली पुढे जायच्या आणि वाकू वाकू पाहत होत्या. आता बाईला पाहण्यात काय त्याला काय अर्थ आहे का? त्या मुली का पाहत होत्या? तो त्या मुली म्हणायचं हिनं मॅचिंग कशी काय केली हो. हिचे सगळे नख पांढरे, हात पांढरे, पर्स पांढरे, मोबाईल पांढरा, साडी पांढरी, हे पांढरं, सगळं पांढरं. मग मुली तिची मेकअप पाहायला पळत होते, बरोबर आहे का नाही? आणि तरुण मुलं कायला पळत होते? आता हे काय तुम्हाला कीर्तनात सांगत बसतो मी. तरुण मुलं कायला पळत होते? ते आपले पळत होते तिचं तोंड पाहायला. म्हातारी माणसं कोण नवीन आली बा आपल्या गावाला धोका होऊन मग ते पळत होते. आणि महिला का पळत होत्या? आता कोणती नवीन महिला आल्यानंतर कोणी म्हणून पाहायला पळत असत्याल. आज होतो एवढी महिला ती सुंदर अप्सरा होऊन गेली. आणि गेल्यानंतर महाराज यशोदेच्या दारात गेली. आणि गेल्यानंतर म्हणले, यशोदे तुला मुलगा झाला म्हणे. हो हो म्हणे. अहो तुम्ही कोण? म्हटले, वा ग वा कोण? मी तुझी सख्खी बहीण. हां? आणि मला तर कसं काय माहीत नाही. अगं तू फार लहान होती, तू लहान होती तेव्हाच माझं लग्न झालं.
मला फार तिकडं लांब दिलं, कुठं लंडनला दिलं, आणि त्यामुळे मला वेळ कळालं नाही मग तिकडे यायचं. तुला मुलगा झाला म्हणे. हा आधी ती इतकी सुंदर झाली होती ती, कारण ती राक्षसीनच होती, तिला अनंत रूप धारण करता येत होते. रोहिणी आणि यशोदा दोघी तिथं असताना त्या पुतणेकडे पाहून त्या इतक्या मोहित झाल्या, ती पुतना आलीन पाळण्यातून माडीवर कधी घेतलं त्यांच्या लक्षात पण नाही आलं. आणि लगेच आता ती स्तनात दूध भरून आपलं विष भरूनच आली होती. झाली आली ती पाजायला सुरुवात केली. मग आता पाजायला तर भगवंताला वाटतं, अरे माझ्या 6व्या दिवशी माझा हा प्रसंग, नाही 14व्या दिवशीच हा प्रसंग. आणि मग भगवंतानी पहिलं विष प्यालं, नंतर तिचं रक्त प्याली, नंतर तिचं प्राण ओढायला लागले, आणि नंतर शोषली पुतना विष पाजिताची स्तन. आणि मग जेव्हा महाराज ती मूळ स्वरूप धारण करून पडली, तर ती पडली 6 योजने, म्हणजे 6 चोक 24 मैल इतकी लांब पडली ती. भागवतात वर्णन केलं, इतकी लांब पडली. मग आता त्याच्या खालचं काय झालं, सर्व झाडं घरं बिरं पार एखादं विमान कोसळल्यासारखं पार सपाट करून टाकलं तिला, काय नाही शिल्लक ठेवलं महाराज. अशी ती पुतना पडली महाराज, अशी भयंकर तिचं वर्णन केले. म्हणजे तिचं पोट असं जसं एखादा कोरडा तलाव असतो असं होतं. 2 पाय म्हणजे 2 नदीचे तीर असे होते. हे 2 डोळे म्हणजे असे काय गुहा होत्या, दात म्हणजे काय नांगराचे फाळ होते, असं भागवतात वर्णन केलं मोठं. इतकी भयंकर पडली ती पुतना अशी. भगवंतानी पुतनेचा वध केला. याला काय म्हणतात, चरित्र. भगवंतानी बालपणापासून केलं चरित्र, ते बालपणापासून तर गायी राखण्यापर्यंत हे 10 चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखिता, रांगता गोधने राखिता, रांगता गोधने राखिता. ये 10 चरित्रे केले नारायणे. ये 10 चरित्रे केले नारायणे. ये 10 चरित्र केले नारायणे. ये 10 चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखीता है, रांगता गोधने राखीता है. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. रांगता गोधने राखिता है, रांगता गोधने राखिता है. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. हे 10 चरित्र केले नारायणे. रांगता गोधने राखिता. हे भगवंताचे असे सगळे छोटे छोटे चरित्र होते. रांगता एके दिवशी प्रसंग असा झाला, यशोदा दही घुसळण करत होती. आणि दही घुसळण करत असताना भगवान सारखे म्हणायचे, आई मला दूध दे, आई मला दूध दे, म्हणजे आई मला पाज, सारखं म्हणत असताना ती म्हणजे हा हे काय झालं आता, हे काय झालं आता. प्रत्येक वेळी असंच करायचे महाराज. आणि एवढं चालू असताना डेऱ्यात लोण्याचा गोळा आला. डेऱ्यात लोण्याचा गोळा आला, त्या लोण्याच्या नादात तिकडं दूध होतं, ते दूध गेलं उतू. दूध उतू गेलं. आता दूध बी घेऊ खाली का याला मांडीवरती घेऊ. मग कोण चांगली चतुरबाई असली तर काय करील, ती लेकराला उचलून मांडीवर घेईल का तिथं दूध उतवत आलं ते दूध आधी खाली उतरेल ती. तुम्ही काय करताल ते पोरी हो? हा नाही खरं सांगा, तुमचं मूल रांगत रडत रडत तुमच्या मांडीवर आलं, मग आता तुम्ही मूल उचलून घेणार का ते दूध उतू गेलं त्याला खाली उतरणार आधी? खरं सांग काय करणार? दूध त्याला द्यायचं ढकलून तिकडं, त्याला ढकलून द्यायचं आणि पहिलं दूध खाली उतरायचं. तसंच झालं कोणाचं, यशोदेचं. धरला तसाच खाली लोटला
आणि पळत पळत गेली दूध उतरण्याकरता. तर जे दूध दहाचं ते खायला झालंच गेलंच ते. आणि त्या चुलीत दूध गेल्यानंतर ती काय मागली, कृष्णार्पण कृष्णार्पण कृष्णार्पण. माणसं तसे चांगलं दूध चुलीत टाकतात का कधी तुम्ही? नाही. दूध उतू गेल्यावरती काय म्हणतात मग, कृष्णार्पण. का त्याला मिळत नाही काय मग ते चुलीत गेले त्याला खायला होतं कृष्णार्पण कृष्णार्पण. म्हणजे याचा अर्थ जाऊ द्या. यशोदा असे आहे, प्रत्यक्ष भगवान असताना मांडीवर आला तो ढकलला आणि कोणीकडे धावली, ती दुधाकडे धावली. याला काय म्हणतात, हा जीवाचा स्वभाव असतो. तो माणसाला विषयाची प्रपंचाची गोडी असते. म्हणजे देवाला ढकलणं, परमार्थाला ढकलणं आणि संसाराकडे धावणं. आत्तापर्यंतचा इतिहास तसाच असतो, बरोबर आहे का नाही? मग आता वारीला जाणारे माणसं असतात, काही वारकरी असतात आणि काय अडचण निर्माण झाली, गाय यायला झाली, बायकोची डिलिव्हरी आली, कोणी आजारी पडलं, मग वारी राहिली का प्रपंच राहतो? काय बंद होतं? काय बंद होतं? ढकलला देव बाजूला. आत्तापर्यंत इतिहास असा आहे, जीव विषयाशी इतका पक्का बांधलेला असतो तो त्या विषयातून बाजूला निघत नाही महाराज. म्हणजे जीव हा त्या विषयाने इतका निगडीत आहे का त्याने पूर्ण भगवंताला वजा केलेला असतं. विषय ओढी भुरले जीव ते पूर्ण विषयात गर्क झालेले असतात. तशी ही यशोदा भगवंताला बाजूला ढकललं आणि दुधाकडे धावली ती महाराज. आणि दुधाकडे धावल्यानंतर स्वारीला मोठा राग आला, खाली ढकलून दिला. आता तिथं प्रत्येक पूर्वीच्या कालामध्ये, माझ्या लहानपणी आमच्या घरात पण होता, असं गोल गोटा राहायचा पूर्वी बरं का. असा गोल गोटा राहायचा आणि इतका गुळगुळीत राहायचा तो. कोणी कोण आणत होते ते गोल गोटे काय माहीत नाही. कशाला कामायचं तो? ते खुंटा ठोकायला, सुपारी फोडायला. तो घरातला गोल गोटा म्हणजे 1000 कामं करायचा तो. आणि प्रत्येकाच्या त्या जात्याच्या तोंडवर राहायचा गोठा. आता अलीकडच्या पोरीला जातं माहीत नाही, ते खुंटा माहीत नाही, तिला काही कळतच नाही. त्यांना काही कळत नाही, हे पण नाही कळत पोरींची गोष्ट आता अशी, त्यांना काय नाही कळत. तर तिथं गोटा पडला होता. तो भगवंताने जो गोटा घेतला आणि घातला का नाही डेऱ्यात, जसा डेरीवर मारला तसं महाराज सगळ्यात त्या मडक्याच्या ठिकऱ्या झाल्या. तसेच एकदम महाराज सगळं दही ताक सगळ्या घरामध्ये झालं. लोण्याचे सगळे ठिकरे झाली. लोण्याचा एक लोचका उचलला, पळाला बाहेर. जेव्हा यशोदा दूध उतरून खाली आली, पाहते अरे हे कोणी केलं? ही स्वारीचंच काम आहे. आणि मग महाराज यशोदेला असा राग आला, कमरेला पदर खोरला, हातात शिडी घेतली आणि जेव्हा मागं पळायला लागली ते उखळू रोबर माकडाला लोणी देत होत. गोपाळ म्हणले का नाही आई आली पळ. आता जे पळ म्हटले होते ते हातात काही लोणी बिनाचं छोडा पिवळं पितंबर नेसलेला, डोळ्यात काजळ घातलेलं, उघडा असलेला बोडखा, असं सकाळची उन्हात तिरमीला पळायला लागला. आता किती पळणार तो? आता ह्या बाईची ताकद कुडन तिची पण. आता तो काय करशील तरी नव्हे काय, करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई. भगवान खूप पळायला लागला. आणि मग शेवटी यशोदा दमली महाराज, थकली. देव माणसाच्या हाती लागत नसतो. जोपर्यंत देवाची आपल्याकडे पाठ असते तोपर्यंत माणसाला कधीही देव सापडत नाही. जेव्हा भगवंताचं मुख आपल्याकडं होतं तेव्हा भगवान थोडाफार आपल्याला प्राप्त होत असतो. भगवंताच्या पाठीवरती अधर्म असतो आणि भगवंताच्या समोर धर्म असतो. जोपर्यंत भगवंताची पाठ आपल्याकडे असते तो आतापर्यंत कधीही कोणाच्या हाती लागला नाही. आणि मग त्या कालामध्ये, त्या अशा कालामध्ये तो पुढे पळायचा. आणि शेवटी यशोदा फार थकली. आणि थकल्याच्या नंतर आता त्याला वाटलं आईला फार त्रास होऊ लागला. आणि म्हणून धरलं त्यांनी, म्हणजे त्यांनी स्वतः धरून घेतलं. धरला आणि आणला उडीत. आणि मग महाराज काय शिव्या विचारता, अरे आलगटा, अरे खोडसा, अरे लबाडा, भरपूर यशोदेने शिव्या दिल्या. हा आणला धरून आणला आणि बांधून टाकायचं ठरलं. महाराज धरले घेतले दाव. कोणतंही दाव घेतलं का 2 बोटं कमी पडायचं, कोणतंही दाव घेतलं का 2 बोटं कमी पडायचं. ते सगळे घरातले दोरण दावे सगळे संपले, पण बांधणं काय व्हाय ना ते. मग आता शेवटी भगवंताला दया आली, आईला कुठपर्यंत त्रास द्यायचं, मग बांधून घेतलं. अरे गाई बांधता येत असतात, मालकाला कुठं बांधता येतं का? इंद्रिय बांधता येत असतात, आत्मा कुठं बांधता येत असतो का? भगवान परमात्मा आहे, त्याला कोणी बांधू शकत नाही.
तरी भक्ताच्या इच्छेप्रमाणे त्याने बांधून घेतलं आणि बांधून घेतल्यावरती यशोदा कामाला गेली. कशाला बांधला तो? उखळाला बांधला आणि गेली कामाला. आता भगवंत लागला उखळाला बांधायला लागला रांगायला. रांगायला लागल्यानंतर रांगता रांगता ते उखळा सगळंच ओढलं त्याने. आता काय, तू बळीया शिरोमणी आहेस माझे त्रिभुवनी, त्याचं बळ कोण चिंतन करील महाराज. त्या उखळा सगळंच ओढलं त्याने. जसाच ओढलं तसा पुढे गेला. दारामध्ये प्रचंड असे 2 वृक्ष होते. त्याला काय म्हणतात ते आपण, असे प्रचंड 2 वृक्ष होते असे ते विमला अर्जुन. आणि ते नेमकं त्या उखळत्या दोन्ही झाडाच्या बुडाला अडकलं आणि त्याने एक हिसका दिल्यावरती झाडं एकदम उडमुडून पडले महाराज. त्यातून 2 दिव्य पुरुष निघाले. फार मोठा इतिहास आहे तो. असं भगवंताने रांगता रांगता हे चरित्र केलं. तुकाराम महाराज म्हणतात, हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे. रांगता गोधने राखिता हे, रांगता गोधने राखिता हे दसे चरित्र केले नारायणे. 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 रांगता गोधने राखिता हे, रांगता गोधने राखिता हे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. रांगता गोधने राखिता हे, रांगता गोधने राखिता हे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे. माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देये प्रेम काही कळा. भगवंत असं चित्र आहे. गोकुळामध्ये त्याच्या अनेक प्रकारच्या लीला आहेत, अनेक प्रकारच्या खोड्या आहेत. भागवत पूर्ण भरलाय, सर्व संतांनी वर्णन केलं आहे. अशा अनेक गोकुळातल्या लीला झाल्या आणि मग शेवटी यशोदा त्रस्त झाली. यशोदा म्हणजे कन्हैया सगळ्या खोडी बंद कर आणि मग गायी घेऊन वृंदावनात जा. भगवान म्हणले ठीक आहे आई. आईची आज्ञा म्हणून भगवंतानी गायी चारायला वनात जायचं ठरवलं. नाथ महाराज म्हणतात, गोधने चारावया जातो शारंग पाणी. भगवान गायी गोपाळ घेऊन निघाले. त्या काळात यशोदेने भगवंताच्या अंगावरती सगळे गुराख्याचे अलंकार घातले होते. डोक्यावरती छोटा मुकुट होता. मुकुटाला छोटी छोटी रत्न जडलेली होती. गळ्यामध्ये वनमाला धारण केल्या होत्या. खांद्यावरती काळी कुळकुळीत घोंगडी होती. दंडामध्ये बाजूबंद होते. हातामध्ये काड्या मुनगटे होत्या. कमरेला छोटा शेला बांधला होता. भगवान छोटा छोटा पिवळा पित्तांबर नेसलेला होता. एका हातामध्ये शिदोरी होती, एका हातामध्ये बासुरी होती. भगवान गायी गोपाळांचा मेळा घेऊन वृंदावनाकडे निघालेत. नाथ महाराज म्हणतात, पुढे गायी चालल्या होत्या, पाठीमागे बछडे होते, भोवते गोपाळ होते आणि भगवान मध्यंतरी जसा शरद पौर्णिमेचा चंद्र शोभाव या पद्धतीने भगवान अत्यंत शोभायमान दिसत होते. असा गायी गोपाळांचा मेळा घेऊन निघाले. त्या कालामध्ये सर्व गोपी भगवंताला पाहत होते. एक वर्णन कर सखे, आगे किती सुंदर आहे, ज्याचा मुखचंद्र जणू गोल चंद्रासारखा गोल गरगरीत आहे, ज्याचा भाल प्रदेश किती विस्तीर्ण आहे, ज्याची नाशिका किती सरळ आणि सुंदर आहे, ज्याच्या आदरा अमृत जसे काही कमळाच्या पाकळ्या आहेत, ज्याचे तळवे जो काही
उगवत्या सूर्याप्रमाणे आहेत, ज्याचे दात जणू हिरेच्या पंक्त्या आहेत, ज्याचे नख जणू काय माणिक मोती आहेत. एक असं वर्णन करत होते, एक अशी मूर्छित होत होती. असा भगवंताचा गायी गोपाळांचा मेळा. नाथ महाराज म्हणतात भगवंतांनी गायी गोपाळाचा मेळा घेऊन वृंदावनाकडे निघाले होते. गायी गोपाळ सोंगडे वना, गायी गोपाळ सोंगडे वना, गायी गोपाळ सोंगडे वना, गायी गोपाळ सोंगडे वना, ओ गायी गोपाळ सोंगडे वना, गायी गोपाळ सोंगडे वना, गायी गोपाळ सोंगडे वना, गाई गोपाळ सवंगडी 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 वना. विटे दांडू चेंडूल गोऱ्या नाना परी, विटे दांडू चेंडूल गोऱ्या नाना परी, खेळ मांडियेला, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी, खेळ मांडियेला, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ सोंगडे वना, गाई गोपाळ सोंगडे वना, गाई गोपाळ सवंगडे 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 वना. हो भगवंतांनी गायी गोपाळ घेतले, वृंदावनात गेले, नाना प्रकारचे खेळ खेळले. खेळता खेळता गोपाळ थकले. कन्हैया कुठपर्यंत खेळ, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. भगवान म्हणले ठीक आहे, आपण आता काला करू म्हटले. आणि मग भगवंतांनी संपूर्ण गायी बछडे पाणी पिऊन चरायला लावलेले आहेत. आणि भगवंतांनी काल्याचा कार्यक्रम आरंभ केला. त्या कालामध्ये भागवतामध्ये संतांनी वर्णन केले. भगवान काला करत होते त्या कालामध्ये बैसोनिया फेरी गडिया मध्यभागी हरी अवघे याचे करी समाधान सारे घे. भगवान मध्यंतरी उभे राहिले होते. सर्व गोपाळ असे भोवती कमलाच्या आकाराकार बसले होते. सगळे गोपाळ भगवंताकडे पाहत होते. भगवान गोपाळाकडे पाहत होते. काल्याचा आनंद द्विगुणित करण्याकरता ते स्मित हास्य करत होते. आणि तो काल्याचा सुख सोहळा पाहण्याकरता त्या स्वर्गातून सर्व देवांच्या विमानांची दाटीवरती झाली होती. आजीवो साम्रावती काला पाहावया येती आणि देव विसरती देहभाव आपुला, अशी परिस्थिती झाली. तो अतिशय काल्याचा हा सोहळा भागवतामध्ये शुकाचार्यांनी दशमस्कंदामध्ये फार गोड वर्णन केला आहे. बिभ्रत वेणून जठयपठ शृंग वेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवलन तत्फलान्यंगुलिजे तिष्ठन् मध्ये सुपरि सुरधन हासयन्नर्विस्वयी स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञभुक् बाल गेली. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ढोबार खुमाई 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 विठोबार खुमाई ढोबार खुमाई ढोबार खुमाई हरे विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई हरे विठोबार खुमाई विठोबार खुमाई
रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. असं या आपल्या आजच्या शिबिराच्या काल्याचा कार्यक्रम झालेला आहे. काल्याचं कार्यक्रम म्हटलं की भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे असं भगवंताचं चरित्र या ठिकाणी झालेलं आहे. असं तो भाग. वातावरण फार गरम झालं आहे. तुम्हाला पण खूप ऊन लागले. मला तर लागलेच तर एवढं म्हातारपणी काय सहन होतं काय, पण आता काय करता चालतं. फार गरम झालं आहे. शक्तीने तेवढी बोलायला बी, पण चला तर तुमच्या कामापुरतं भरपूर झालं. 1.5 तास तर नक्की झालं आहे. कार्यक्रम भरपूर झाला आता. असो तो भाग. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. एक बरोबर काढलं चालेल का रे? काढा. ते मला जड झालं रे. रामकृष्ण हरी. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. या ठिकाणी बालसंस्कार शिबिर आणि या बालसंस्कार शिबिरामध्ये 100च्या वर असणारी मुलं हरिभक्तपरायण. इथं किरण महाराजांनी आणि गुंजाळ संदीप महाराज गुंजाळ ह्या दोघांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं बालसंस्कार शिबिराचं. आणि ते शिबिर पार पाडलेलं आहे 15 दिवसाचं. तर त्या शिबिराबद्दलची तुम्हाला आत्तापर्यंत सर्वांना माहिती असेल. शिबिराची फार गरज आहे. आणि शिबिराची गरज का आहे बरोबर झालं समजा. हे नीट बसा घडीवर झालं बोलू नका आता. जांभळ्या द्यायच्या नाही. चला आता एक 10 मिनटात 5 मिनटात सगळं संपून जाणार आहे. शिबिराची काय गरज आहे बरोबर. तुम्हाला शिबिर आवडलं की नाही? मग पुढच्या वर्षी येणार आहेत की नाही? हो. मुलांची शिकायची इच्छा असते आणि मुलं शिकत असतात. मुलांना कोण नाशितं? तुमची आई नाशिवते का बाबा? कोण नाशिवतं? आमच्याकडे शिबिर होतं. 1 नंबरचे डॅम्बेस तुम्हाला सांगतो आई बाप. ह्या पोरांनी यांना खरंच दारू पिऊन ठोकलं पाहिजे. अशी इतकी चिड येते एखाद्या वेळेला. अरे काय तुम्हालाच नवीन पिढी लेकरं झालेत का काय? तुम्हाला काय मला काय समजतच नाही. तुमच्यापेक्षा आम्ही लेकराला खूप जीव लावतो. आंघोळ्या घालतो, जेवण घालतो, त्यांना शिकवतो, हे सगळं एवढं करतो. 2 दिवस झाले का आलेच भेटायला. 2 दिवस झाले का आलेच भेटायला. आले भेटायला घेतलं मांडीवर. आणलं काय खायला का? अरे 100-150 लेकर आहे ते. मग त्याने काय करावं? ते यायचं तर सगळ्याला घेऊन या, पण येताच कशाला? ते आलं का मुलगा रडायला लागतं मग चालला घरी घेऊन ते. असं मग तेवढं निकटच व्हावं लागतं. 4 दिवस 2 दिवस हे काही ठराविक ब्राह्मण समाजाची माणसं मुलगा शिकायच्या बाजूला फेकून देतात. ते लांब नेऊन टाकतात ते. पण आपल्याला काय उगाच आता पहिल्यासारखे आमच्या लहानपणी 5-5, 7-7 मुलं राहायचे. भले ते ठोकायचे आहे बाप. आता यांना एकच आला, एक खांबी तंबू. आता त्यांचा त्या नाविला झाला आहे. ते मुलं शिकवलेच पाहिजे. तुम्हाला तुमचं म्हातारपण नंतर मुलाला का शिवाय देता तुम्ही? असे काय काठे जन्मले हे महाराज दारू पितन, महाराज हे आमकच करतन, आम्हाला शिवाय देत. तिने काय महाराजाला शिवाय द्यावं का? मग तुम्हाला शिवाय दिल्या पाहिजे ना. आता तुम्ही कमी पडताय ना. मग मुलाला घेऊन आलंच पाहिजे. संस्कार केलेत. तुमच्याकडे सध्या जबाबदारी आहे. अरे 15 दिवसाने कोणतं ते शाळेचं काय नुकसान व्हायला लागले. ते आता बरेच चांगले संस्कारित माणसं आपले इथले ते गाढ होते. महाराज त्याचे क्लास सुरू झाले. अरे 15 दिवसात क्लास पारलं काय? पार कलेक्टर होणार होतं का 15 दिवसात? बुडू दे ना 15 दिवसाचे क्लास. मग लाव क्लास होते मोठं. मग ते पुढचं काय? तर तुम्हाला काय मग इंदुरीकरच कीर्तन तुम्हाला माहिती आहे. मग ते सगळी गोष्ट अशी. संस्कार करायला मुलगा बिघडायला पहिले आईवडील जबाबदार असतात. आणि त्यामुळे मुलांना शिबिरात आणलंच पाहिजे. तुम्ही भोवती राहिलंच पाहिजे.
मदत केलीच पाहिजे. आपलं गाव, आपला समाज, आपला धर्म हे जर तुम्हाला भवितव्य घडवायचं असेल तर तुमचा पण काही हिस्सा आहे. तुम्हाला काय कुत्र्यासारखे पोट भरायला तुम्हाला बुद्धीन वेळ नाही दिली, तुमचा पण त्यात हिस्सा आहे. गावाकरता वेळ द्या, मुलाकरता वेळ द्या, धर्माकरता वेळ द्या आणि तो दिलाच पाहिजे. ती तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आता सगळ्या गावात नाही होत, पण तरी तुमच्या गावात लोकांनी 100 मुलं शिबिर केलं म्हणजे तुमचं कौतुकच करावं लागेल का नाही? तुमचं कौतुकच केलं पाहिजे, तुमचा पहिलाच नंबर दिला पाहिजे. तुम्ही 100 मुलाचं शिबिर केलं तर पुढच्या वर्षी आपले मुलं 200 झाले पाहिजे. आणि हे तुम्ही प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, प्रत्येकाने ठरवलं. किरण, जेवायचं काय करायचं होतं, करत होता तू? पंक्ती मागून आणत होता ना? बर 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 आता पुढच्या वेळी काय करायचं माहिती आहे का? इथं बनवायचं नाही, यांना चपात्या लाटायला लावायच्या. रोज सकाळचे 10-12 घरच्या चपात्या आणि संध्याकाळी 10-12 घरच्या चपात्या. आणि इथं भात आणि भाजी वगैरे इथं बनवायची आणि ह्या घराघरातून 10-10, 5-5 चपात्या जमा करून आणायच्या. त्यांनी काय होतं, त्या मायांचं ते लेकराबद्दलचं प्रेम, शिबिराबद्दलचा सहभाग आणि तेवढं देतात. बायला खूप हौस असते. आता आमच्या गावामध्ये 40 वर्ष झाले, 100 पोरं, 40 वर्ष 100 पोरं पोचतात. ते सकाळी 50 आणि संध्याकाळी 50. चुकून कधी मायला आळस नाही करायचं. आता आमचं जवळजवळ मुलं आश्रमातले 50 आणि ते जवळजवळ 150, 100, पाऊण 200 असे विकून मुलं 200च्या घरात गेली. म्हणजे पाऊण 200 तर नक्की मुलं होती. पण कधी महिलांनी कंटाळा नाही केला. फक्त 10 घरी जाऊन सांगायचं, त्या 10-10, 15-15 चपात्या द्यायच्या, फक्त जायच्या गोळा करून आणायच्या आणि इथं भात भाजी करायची. आणि मग ते शिबिर खूप टिकतं मग ते. आणि तुमचा सहभाग राहतो, तुमचं प्रेम राहतं. आम्ही काही उक्त घेतलं काय? तुमचा सहभाग असला पाहिजे, तुमचे पण कष्ट असले पाहिजे, तुमचं पण प्रेम आलं पाहिजे. तर पुढच्या वेळी शिबिर करत असताना तुम्ही सर्व महिलांनी सहभागी झालं पाहिजे. जमेल का नाही? एकही दिवस द्यायच्यात ना तुम्हाला, एकही दिवस 10 किंवा 15 चपात्या द्यायच्यात. जमेल का नाही? नक्की. हे पोरं महिला हा म्हणतात, त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. चालेल. हे गाव काय लहान आहे काय? ते मोठं गाव आहे. ते प्रत्येक घरून एकही दिवस द्यायच्यात ना, तिला 10 किंवा 15 चपात्या. सगळ्या गावात एवढा दिवस तर त्या सगळ्या घराला त्या शिबिराचं महत्त्व कळतं, त्यांचा पण सहभाग होतो. आणि मग आपण इथं भात भाजी वेगळे कालवणं, आधीमध्ये कोणतरी पंक्ती देतच. हे पोरलं पाहिलं कोणी तर आमच्याजवळ तर कोणी जिलबी घेऊन येतं, कोणी बुंदी घेऊन येतं, कोणी काय घेऊन येतं. आधीमध्ये पंक्ती होऊ शकतात त्या. तर तसं पुढच्या वर्षी करायचं. तर तुम्ही यावर्षी केलं, खूप चांगली गोष्ट आहे. आणि या शिबिरामध्ये जी माणसं सगळे सहभागी झालीत, अन्नदानाकरता असतील, शिक्षण देण्याकरता असतील. आणि शिबिर म्हटल्यावरती 15 दिवस 100 मुलं सांभाळायचे. आता काय त्रास होतो आहे हे आता जावे त्याचे व्यवसाय तेव्हाकडे. आता या पोरांनी कोणी तर शेळ्या किंवा मेंढ्या वळल्या असत्याल तर त्यांना त्याचं माहीत असतं. ते शेळ्या मेंढ्यावर त्या गाय वळायच्या असल्या का इकडं वळती मारीन बसलं का ते काय नाही करीत. पण त्या शेळ्या जर वळायच्या असल्या आणि मेंढ्या, ते काठी घेऊन त्यांच्या पुढे उभं राहावं लागतं असं. आणि त्याच्यापेक्षा ते शेळ्याचे बच्चे जर वळायचे असले करडं, आणि ते 100 करडं असल्यावर काय करतात मग ते, त्यांना कळतही नाही वय म्हणलेलं काय नाही त्यांनी. मग तसं असतं त्या मुलांना. सकाळी उठले ना, ज्या आंघोळ्या घातल्यापासून त्यांच्या मागं उभं राहावं लागतं. कुठं उडी मारील आणि कुठं पडल त्याचं काय. त्यांना झोप पण येत नाही, त्यांचे हातपाय पण गप बसत नाहीत. नुसतं काठ डोळ्यात तेल घालून उभं राहावं लागतं. ते तो त्यांना शिकवायचं आणि सांभाळायचं फार कठीण गोष्ट राहते ती. तर या ठिकाणी ते किरण महाराजांनी, संदीप महाराजांनी, अजून त्यांचे कोण मित्र पोरं असतील त्यांचे नाव मला माहीत नाही, ते सगळ्यांनी त्यांना खूप शतशः धन्यवाद देतो. किरण महाराज मोठी कीर्तनकार झालेत. महाराष्ट्रात त्यांचे कीर्तन होतात, चांगले कीर्तनकार करतो. कीर्तन चांगलं करतो किरण, चांगल्यापैकी कीर्तन करतो. जवळजवळ माझी प्रतिकाफी किरण चांगलं करतो, कीर्तन चांगलं करतो. असो बघ, शिबिर पण त्यांनी चांगलं केलं आहे. आणि जी माणसं या ठिकाणी सगळे तरुण वर्ग असेल, म्हातारी माणसं असतील, जी माणसं शिबिरात सहभागी झालेत त्यांना शतशः धन्यवाद. असेच पुढच्या वेळी आपल्या गावातला धर्म, आपल्या गावातली मुलं आपण असेच वृद्धिंगत केलं पाहिजे. हे धर्मजागृती याला असं म्हणतात, संस्कार जागृती याला असं म्हणतात. आणि म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी हे केलं. तुम्हाला जितके धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. तर पुढच्या वर्षी आपण असंच भव्य शिबिर करायचं चांगल्यापैकी. सगळ्यांचे याकरता तुम्ही सहभाग घेत. हां बरं
बर 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 आता इथं किरण महाराजांचा निरोप आला आहे. इथं आपल्या गावामध्ये जशी डोंगरगणला संस्था आहे वारकरी शिक्षण संस्था, तशीच आपल्या गावामध्ये इथं शिक्षण संस्था सुरू होती. आता मला भूमिपूजन करायचं आहे आणि 20 मुलांचे नावं आलेत. तर मुलं घरून शाळेत जाण्यापेक्षा इथून आपल्या संस्थेतून शाळेत जाऊ शकतात ना. ती त्यांना काय अडचणी, उलट तिथं अभ्यास करतात. ती गप्प राहतात आमच्याजवळ. पंगत वाढली का ते गप्प खातात. आईजवळ गप्प नाही खात. ते मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं, मी आताच नाही खाते, मी आमकंच करतो, मी टी व्हीच पाहतो, मी मोबाईलच पाहतो. आपल्या आश्रमात इथं संस्थेला का त्याला काही चाळे नाही करता येत. ती एवढ्या मेळ्यामध्ये ना त्याला तिची आठवण पण होतं. त्या टी व्हीची मोबाईलचं तर आमच्याकडे जवळ 15-20 दिवस शिबिर एवढं होतं ना, कोणत्यामुळे आठवण पण नाही केली त्या मोबाईलची आणि टी व्हीची. कारण एवढा मोठा मेळा म्हणलं ना, त्यांच्यात ते आता श्लोक झाले, आता पावल्या झाले, आता पखवादं झालं, आता संगीत झालं, आता शाळेत जायचं, त्याच्यात ते विसरून जातात ते सगळे. असेच संस्कार बंद असतात. तर एक खूप आनंदाची बातमी आहे. तर या ठिकाणी संस्थेचं उद्घाटन होत आहे, भूमिपूजन होणार आहे. 20 मुलांचे नावं पण आले आहेत. तो जास्तीत जास्त मुलं संस्थेमध्ये ठेवा, संस्थेतून शाळेत जातील, तसे संस्कार होतील आणि गावाला एक वेगळं रूप येईल. जसं आमच्या डोंगरगणला छोटं गाव असून सुद्धा संस्थेमुळे आज 40 वर्षात खूप असे संदीप महाराजसारखे, डेंगळे महाराजसारखे, शिवाजी महाराज, हे गवांदे महाराज, किरण महाराज, असे शेकड्यांनी विद्यार्थी तयार झालेत. रामायणकार, भागवतकार, गाणारे, वाजवणारे खूप शेकड्यांनी विद्यार्थी तयार केलेत मी असे. पण त्या गावाचं पूर्ण रूप बदलून गेले महाराज. ते पूर्ण रूप बदलून आपल्या कोलीवाडीचं रूप बदलणं तो म्हणतो 5 वर्षात. सगळ्यांनी एकत्र येऊन संस्था चालवली पाहिजे. आपल्या गावाचं एक वेगळं गाव पण तयार होणार आहे. ते एक खूप आनंदाची गोष्ट आहे. असो, आणि आजच्या कार्यक्रमाकरता तुम्ही सगळेजण या ठिकाणी जमून आलात. समस्त ग्रामस्थ, तरुण मंडळी आणि वयोवृद्ध माळकरी मंडळी, महिला मंडळी आणि बालबच्चे सगळ्यांना खूप शतशः धन्यवाद देतो. आणि आजच्या शिबिराला वेळात वेळ काढून आमचे हरिभक्त परायण भागवताचार्य भागवत करतात संदीप महाराज गवांदे. तुम्ही शेजारचे पोखरीचे ते तुम्हाला माहिती आहे. गवांदे महाराज खूप चांगले भागवतकार आहेत, कीर्तनकार आहेत. एवढा वेळ काळ देऊन ते या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद देतो. चंद्रकांत महाराज संगीत विशारद आहेत, ते मोठे गाणार आहेत, तुमच्या जवळचेच इथं निमगाव जाळीचे, ते पण आलेत. आमचे शिवाजी महाराज पोंधे ते पण इथं तुमच्या जवळच आहेत. काय त्या गावाचं नाव रे, खांब्याचे ते पण आले आहेत. आणि आमचे महेश महाराज लांबून आलेत. महेश महाराज घाडगे, त्यांचं फार निवास आहे तिकडं, गाव आहे तिकडं तेलकुड गाव. बरं, महेश महाराज का थांबलंच पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे आणि खूप चांगलं काम केलं पाहिजे. आपल्याला धर्मजागृती, आपल्याला हे समाज धार्मिक घडवायचा आहे, व्यसनापासून दूर करायचा आहे. या गोष्टी आपलं कर्तव्य आहे. थोडा त्रास होतो. अरे मी आयुष्यभर कसं केलं, मी तर काय मला कोण रुपयाने पण नाही दिला ना, मी कधी कोणाची कशाची अपेक्षा पण नाही केली. पूर्ण आयुष्य घातलं मी पोरं घडवण्यामध्ये. आपलं करायचं आपलं कर्तव्य आहे. भगवंताने आपल्यावर जबाबदारी टाकली ती. आणि म्हणून आज ते आमचे भागवत महाराज आहेत, मोहित महाराज आहेत सगळे, आणि विष्णू महाराज राहिले, महत्त्वाचेच महाराज राहिले नाव घ्यायचे. मृदुंगाचार्य हे खूप चांगलं वाजवतात. हे चांगलं ते त्यांचे पण बरेच विद्यार्थी तयार झालेले आहेत आता. असं होतं भाग. अजून काय राहिलं आता, काय नाही राहिलं. हां बरं, सागर महाराज सांगळे ते अरे 15 दिवस होते का. बरं 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 बरं, त्यांनी पण चांगलं काम केलं. मुलांना शिकवायचं. हां निलेश महाराज काळे, बरं कोलेवाडी ते पण होते का. इतकेच माणसं लागतात. ते एक माणसाचा खेळच नाही. तो 100 पोरं सांभाळायचे आहेत ना. माझ्याकडे 25 पोरं आहेत मोठाली. आता माझ्याकडे तर लई मोठी सुविधा आहे ना. झोपायचं मोठं, फार मोठं आहे. झोपायचं, भजनाचं स्वतंत्र आहे, स्वयंपाकाचं स्वतंत्र आहे, जेवायचं स्वतंत्र आहे, खेळायचं स्वतंत्र आहे. 2 एकरात आश्रय माझा. तो लय चकाचकन लय टाकाटक, तरी 25 माणसं लागत ते सांभाळायला. ते फार कष्टाचं काम आहे ते. पण आता काय केलं पाहिजे ना आपण ते. चला तुम्ही अजून कोण राहिलं. काका महाराज. काका प्रतिवेळी मागं कसा राहतोय काही कळलं ना. बरं, सोपान काका महाराज त्या ठिकाणी आहेत. सोपानी तर शिबिराकरता पण असं ना चांगलं पाहिजे. आपल्या गावचं काम आहे ते केलं पाहिजे, निष्प्रवृत्तीने केलं पाहिजे. कष्ट तुम्हाला भगवंतानी दिले तुमच्याकडे, ते जरूर केलं पाहिजे. काका आहे, किरण महाराज आहेत, अजून कोणी सगळे आहेत ते. असो, आता मला पण थकवा आलेला आहे. झाल्याशिवाय पुनश्च भगवंतानी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले शिंकेला वियले दुरी होतो तिघाचे मेवरे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे हा महातिच्या दारा घरे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे म्हणे हाती टोकानी करुणे निधिका तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे कंठी धरला कृष्णमणी अवघा जणी प्रकाश कला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा बोलिलेली पुरी वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही जाळीला अधिकार पुढा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले मध्ये गेल्या 15 दिवसापासून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्यांचं प्रथमतः मी आभार मानेल आणि माझ्या विनंतीला मान देऊन 3 दिवस या ठिकाणी सर्व कीर्तनकार आले आणि गुरुवर्य महाराजही माझ्याकरता या ठिकाणी आले आणि म्हणून सर्वजण आपण पहिल्यांदा महाराजांचे टाळ्या वाजवून सत्कार करू.